मंडळी, वाढता ताणतणाव आणि प्रदूषणाच्या काळात प्रत्येकाच्या घरात प्लांट असणं हे गरजेचे आहे. प्लांट्स केवळ शांत वातावरण निर्माण करण्यास मदत करतात असं नाही, तर तुमच्या घरातील हवा देखील शुद्ध करण्यात मदत करत असतात. मंडळी, सध्या इनडोअर असो आउटडोअर असो बरेच असे प्लांट ट्रेंडिंग मध्ये चालत आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना दोन तरी प्लांट असतात. सो मंडळी, अलीकडच्या काळात क्रोटॉन हे प्लांट देखील सर्वात लोकप्रिय प्लांटच्या लिस्ट मध्ये एक प्लांट आहे. आपण इनडोअर प्लांट्स मध्ये अशाच प्लांट्सचे सिलेक्शन करत असतो जे अगदी लो मेंटेनन्स असो, लो केअर असो आणि इझी टू ग्रो असतात. कारण बऱ्याच मंडळींना वर्किंग असो किंवा इतर कारणांमुळे झाडांकडे लक्ष देणं होत नाही किंवा झाडांची जर योग्य वेळी म्हणजे त्यांची काळजी जर घेतली गेली नाही तर मात्र झाडं ही खराब होत असतात. सो त्यामुळे बरेच लोक असेच प्लांट्स प्रेफर करत असतात की ते अगदी सहज लो मेंटेन आणि अगदी कमी काळजीमध्ये देखील छान प्रकारे ग्रो राहतील आणि छान प्रकारे जे घरातलं वातावरण आहे, जी पॉझिटिव्हिटी आहे ती या झाडांपासून टिकून राहण्यास मदत होईल. चला तर मग मंडळी, आज या क्रोटॉन प्लांट विषयी आपण थोडं डिटेल जाणून घेऊया आणि या प्लांटवर कशा समस्या येत असतात, याची पानं पिवळी पडणे, गळणे यांमागील कुठली कारणं असतात ते देखील आज आपण जाणून घेणार आहोत. पण मंडळी, त्याआधी अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोर बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्या. चला तर मग मंडळी, या ठिकाणी मी पॉटिंग मिक्सर तयार करून घेत होती. सर्वात प्रथम आपण क्रोटॉन प्लांटची काळजी कशी घ्यायला हवी हे देखील जाणून घेऊया. त्याचं महत्त्व काय आहे किंवा या प्लांटचे कुठले गुणधर्म आहेत ते देखील जाणून घेऊया आणि यावर मिलीबग सारखे कीटक अटॅक करतात किंवा नाही, किंवा क्रोटॉन प्लांटवर येणाऱ्या समस्यांविषयी देखील जाणून घेऊया. सो सर्वात प्रथम याच्या प्लांटची काळजी कशी घ्यावी. मंडळी, मी या ठिकाणी पॉटिंग मिक्सचर तयार करून घेत आहे. सो या ठिकाणी मी अशी मोठी कुंडी घेतलेली होती, जवळपास 16 ते 18 इंचची ही कुंडी असेल. त्यामध्ये ऑलरेडी माझं जे काही डिकम्पोज झालेलं नव्हतं, असं जे मी कंपोज घरच्या घरी तयार करत असते, सो त्याचा जो जाडसर भाग असतो किंवा गाळल्यानंतर जो भाग डिकम्पोज झालेला नव्हता, सो मी त्याला अशा प्रकारे बेसमध्ये कुंडीला टाकून घेतलेला होता. त्यानंतर प्लेटमध्ये वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं. हे जे क्रोटॉन प्लांट होतं हे मी नर्सरीमधून आणलेलं होतं. मला हे अवघ्या 100 रुपयाला हे छान प्रकारचं म्हणजे छान असं प्लांट मिळालेलं होतं. सो मंडळी, या ठिकाणी या प्लांटची जी कलर आहे किंवा या पानांच्या ज्या काही छटा आहेत ती तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर जे 1 महिन्यानंतरचा प्लांटचा कलर असो किंवा त्याची जी ग्रोथ मधला तुम्हाला जो काही डिफरन्स आहे ना, तो तुम्हाला पुढे दिसणारच आहे. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही प्लांट्स आपण ज्यावेळेस नर्सरीतून आणत असतो तर त्यांची जी माती असते ना, ही पूर्णपणे अशी लालसर आणि चिकट असते. ऍक्च्युली अशा मातीची झाडालाही गरज नसते, कारण की अशा मातीमध्ये जी काही रूट्स असतात त्यांना म्हणजे श्वास घ्यायला त्रास होत असतो. त्यामुळे वेल ड्रेन सॉइल मिक्सचर जे असतं ते घेणं आपलं गरजेचं असतं. सो या ठिकाणी मी प्लेटमध्ये थोडीशी वाळू घेतलेली होती. त्यानंतर या ठिकाणी मी साप पावडर म्हणजे बुरशीनाशक पावडरही घेतलेली होती. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी राख, त्यानंतर वर्मी कंपोस्ट घेतलेलं होतं आणि थोडं कोकोपीट, अशा प्रकारे वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं. मंडळी, थोडक्यात आता आपण क्रोटॉन प्लांटची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. मंडळी, रोपाला अशा ठिकाणी ठेवायचं की ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. त्यानंतर पाणी दिल्यानंतर माती ही व्यवस्थित कोरडी जर झाली असेल आणि त्यात मॉइश्चर मात्र मेंटेन राहायला हवं. त्यानंतर मंडळी, आता हे पॉटिंग वेल मिक्सचर जे होतं ते मी या ठिकाणी टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर जे घरच्या घरी मी कंपोस्ट तयार केलेलं होतं, सो आपण अगदी ओल्या आणि सुक्या कचऱ्यापासून कंपोस्ट कसं तयार करायचं या रिगार्डिंग देखील मी जवळपास 4 ते 5 व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत. सो तेच मी या ठिकाणी जे काही मॅन्युअर तयार केलेलं होतं किंवा जे काही कंपोस्ट तयार केलेलं होतं मी ते या ठिकाणी टाकून घेतलेलं होतं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी हे जे रोप होतं ते कुंडीमध्ये लावून ठेवलेलं होतं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी झाडाला आपल्याला भरपूर असं पाणी आता देऊन घ्यायचं आहे, कारण की अगदी तळापर्यंतची जी काही माती आहे ती पूर्णपणे कोरडी होती. सो जोपर्यंत ड्रेनेज होलमधून पाणी बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं होतं, जेणेकरून आपलं ड्रेनेज होल या ठिकाणी काम करत आहे किंवा नाही ते देखील आपल्या लक्षात येईल. मंडळी, रोपाला आपण ज्यावेळेस कुंडी सिलेक्ट करत असतो त्यावेळेस मोठीच घ्यायची, कारण की सारखं या प्लांटचे जे असतं ना हे रिपॉटिंग होत नसतं. यासाठी तुम्ही मातीची, सिमेंटची किंवा प्लास्टिकचे कंटेनर देखील यूज करू शकतात, पण शक्य झाल्यास सिरॅमिक पॉटचा वापर मात्र करायचा नाही.
आणि जर तुम्हाला सिरेमिक पॉटचा जर वापर करून घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही आधी हे जे प्लांट आहे त्याला तुम्ही प्लास्टिक कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये लावून घ्या आणि त्यानंतर ते जे कंटेनर आहे ते तुम्ही सिरेमिक पॉटमध्ये देखील ठेवू शकता। सो सिरेमिक कंटेनरमध्ये या प्लांटची ग्रोथ होण्यात थोडा अडथळा येत असतो, त्यामुळे शक्य झाल्यास सिरेमिक कंटेनर जे आहे किंवा सिरेमिक पॉटचा मात्र वापर करू नका। मंडळी, आता हे झालं झाडाच्या काळजीविषयी। त्यानंतर मंडळी, आठवड्यातून एकदा याची जी काही पानं असतात ती आपण धुवून टाकायला हवी किंवा स्वच्छ कापडाने तरी पुसायला हवी। ही जी पानं असतात ही धुळीला अट्रॅक्ट करत असतात, त्यामुळे वेळोवेळी पाने साफ करणे देखील गरजेचं आहे, जेणेकरून जी काही फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती विदाऊट डिस्टर्ब करून होईल आणि झाड हे चांगल्या प्रकारे ग्रो होईल। माझ्या देखील ज्यावेळेस मी हे प्लांट्स ग्रो केलं त्यावेळेस त्याची वरची जी पानं होती ना ती पिवळसर झालेली होती। ऍक्च्युली हे प्लांट्स आणल्यानंतर जवळपास 10 ते 12 दिवस थोडं दुर्लक्ष झालेलं होतं त्याकडे, त्यामुळे याला रिपोर्ट करायला बराच वेळ झालेला होता आणि याची पानं ही खराब होऊ लागलेली होती, त्यामुळे मी याला पटकन या ठिकाणी रिपोर्ट करायला घेतलेलं होतं। सो मंडळी, झाडाची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला महिन्यातून याला एक वेळ शेणखत किंवा एखादं गांडूळ खत असो, वर्मी कंपोस्ट असो किंवा एखादं ऑर्गॅनिक खत दिलं तरी चालणार आहे। आणि जर तुम्ही लिक्विड फर्टिलायझरचा वापर करत असणार तर ते देखील तुम्ही 15 दिवसातून एकदा याला दिलं तरी ते देखील याच्यासाठी सफिशियंट आहे। मंडळी, आपण माती कशी असायला हवी, त्यानंतर भांड असो किंवा पॉट कसं असायला हवं याविषयी तर माहिती जाणून घेतली, थोडं सनलाईट आणि पाण्याविषयी देखील जाणून घेऊया। मंडळी, या प्लांट्सला अशा ठिकाणी लावा ज्या ठिकाणी 5 ते 6 तासाचा हलका सूर्यप्रकाश किंवा ऊन येत असेल। संपूर्ण दिवस हे कडक उन्हात ठेवल्याने देखील याची जी पाने आहेत ती कोमेजतात आणि आपण कोमेजल्यानंतर ही पानं अशी डल झाल्यासारखी दिसत असतात। त्यानंतर मंडळी, याला डायरेक्ट सनलाईटचा देखील खूप त्रास होत असतो किंवा डायरेक्ट सनलाईट हे प्लांट सहन करू शकत नाही, त्यामुळे याला इनडायरेक्ट सनलाईट किंवा ज्या ठिकाणी एखादं तुमचं मोठं प्लांट असेल त्याच्या आडोशाला हे प्लांट्स ठेवलं तरी देखील यासाठी तेवढं मात्र ब्राईट सनलाईट असणं मात्र याच्यासाठी गरजेचं आहे। जर झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तर मात्र याची जी पानं आहेत ती हिरवी राहत असतात। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जी खालची पानं आहेत ती मात्र हिरवी आहेत। माझ्या देखील बाल्कनीमध्ये ज्यावेळेस ऊन येतं ते फक्त वरच्याच प्लांटला मिळत असतं आणि खाली मात्र ते ऊन जात नसतं किंवा सूर्यप्रकाश हा पूर्णपणे कुंडीत किंवा मातीत जात नसतो, त्यामुळे खालची जी पानं आहेत ती या ठिकाणी तुम्हाला हिरवी दिसू शकतात। सो तुम्ही देखील तुमच्याकडे देखील क्रोटॉन प्लांट असेल आणि तुमच्या प्लांट्सची देखील जर पानं हिरवी होत असतील तर मात्र सनलाईट हे त्यामागचं रिझन असू शकतं। मंडळी, क्रोटॉन ही एक आकर्षक, सहज वाढणारी अगदी घरगुती असं प्लांट आहे, जी तिच्या हिरव्या, लाल, नारंगी आणि पिवळ्या अशा वेगवेगळ्या कलर शेड्समुळे ओळखली जात असते। त्यासाठी मात्र वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर आणि वेळोवेळी त्याची थोडी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। मंडळी, यामध्ये बऱ्याच अशा व्हरायटीज येत असतात, त्यामध्ये ओकलिप असो, गोल्ड स्टार असो, एल्नॉर रूझवेल्ट असो, अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तुम्हाला क्रोटॉन हे नर्सरीमध्ये मिळून जातील। मंडळी, आता वळूया की क्रोटॉनवर मिलीबग, स्पायडर, माइट्स, स्केल आणि प्रिल्स सारखे इन्सेक्ट देखील अटॅक करत असतात किंवा यांचा देखील अटॅक हा होत असतो। सो माझ्या देखील क्रोटॉनवर या ठिकाणी मिलीबगचा अटॅक झालेला आहे। तुम्ही अगदी सहज डोळ्यांनी पाहिलं ना तुम्हाला हे मिलीबग्स दिसून येत नाही। त्यांची अशी पानं जी असतात ती पानांच्या मागे असो किंवा ज्या ठिकाणी यांची जी दांडी असते आणि ती दांडी पानांनी जर अशा प्रकारे तिला हाईड केलेली असेल किंवा जर पानांमुळे ती दांडी जर झाकली गेलेली असेल ना तर त्या ठिकाणी देखील मिलीबगचा अटॅक असतो। बघा, आता या ठिकाणी या प्लांटच्या मागे किती कोपऱ्यामध्ये मिलीबग्स या फांदीला किंवा त्या पानाजवळ जमा झालेले आहे। सो मी या ठिकाणी मॅन्युअलीच त्यांना क्लीन करून घेत आहे। शक्य झाल्यास पाण्याच्या स्प्रेने देखील हे मिलीबग्स निघत नसतात आणि पाण्याचा आपण स्प्रे केला किंवा फवारा केला ना तर ते पुन्हा कुंडीत जाऊन पडतात आणि पुन्हा ते मिलीबग्स आहेत ते पुन्हा कुंडीत गेल्यानंतर देखील पुन्हा त्यांचा अटॅक जो आहे तो पुन्हा अशा प्रकारे फांदींवर किंवा पानांवर होत असतो। त्यामुळे शक्य झाल्यास ना आपण अशा प्रकारे मॅन्युअली जे मिलीबग्स असतात त्यांना आपण साफ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच नीम ऑइल असो किंवा एखाद्या लिक्विड डिटर्जंट सोप असतो त्याने त्याच्या पाण्याने देखील याचा स्प्रे केला तरी मात्र तो फरक पडत असतो। फक्त सुरुवात मात्र अशा प्रकारे मॅन्युअली आपण करायची आहे, त्याने लवकर हे जे इन्सेक्ट अटॅक असतात ना हे नियंत्रणात येत असतात। मंडळी, यासाठी तुम्ही नीम ऑइल स्प्रे असतो किंवा एखादं आपलं हँडवॉश लिक्विड असतं ना त्याचा
पाण्याचा स्प्रे केला ना किंवा डेटॉल देखील पाण्यात टाकून तुम्ही त्याचा स्प्रे करू शकता। जर वेळेवर आपण उपाय केला नाही तर मात्र पानांची वाढ खुंटू शकते, पाने गळू शकतात, त्यानंतर मात्र प्लांट्स हे खराब होत असतं आणि क्रोटॉन हे मात्र आपल्या कुंडीतून हे कायमचं नाहीसं देखील होऊ शकतं। सो तुम्ही पाहू शकतात की एकाच जे काही बाहेरची दांडी आहे त्यावर 3 ते 4 ठिकाणी मिलीबगचा अटॅक होता। सो तुम्ही अशा प्रकारे जे आपले खराब झालेले टूथब्रश असतात त्यांचा देखील वापर करून हे मॅन्युअली तुम्ही अशा प्रकारे मिलीबग्स आहेत ते बाहेर काढू शकतात आणि त्यानंतर त्यावर मात्र नीम ऑइलचा स्प्रे हा आपल्याला करून घ्यायचा आहे मंडळी। आणि एका स्प्रेने देखील हे जे मिलीबग्स असो किंवा माइट्स असो हे जात नसतात। त्यामुळे आज आपण जर याला स्प्रे दिला तर सेकंड डे आपण गॅप घ्यायचा असतो। सेकंड डे फक्त प्लेन वॉटरचा याला स्प्रे करा, पुन्हा थर्ड डे याला नीम ऑइल स्प्रे करा। असं आठवड्यातून आपल्याला 2 ते 3 वेळेस नीम ऑइलचा स्प्रे करायचा आहे। ही सायकल कंटिन्यू तुम्ही जर 1 ते 2 आठवडे केली ना तेव्हाच हे मिलीबग्सचा जो काही अटॅक आहे ना हा कंट्रोलमध्ये येत असतो, कारण की यातला मिलीबग्स कुठे ना कुठे हा राहिलेलाच असतो। त्यामुळे ही जी नीम ऑइल स्प्रेची सायकल आहे ती आपल्याला कमीत कमी 2 ते 3 आठवडे तरी मात्र द्यावी लागते। बरेच मंडळी म्हणतात की आम्ही नीम ऑइल स्प्रे केला आणि तरी देखील मिलीबगचा अटॅक हा काही कमी होत नाही किंवा तो पुन्हा पुन्हा येत असतो, तो पुन्हा येतच नसतो, तो जातच नसतो। त्यासाठी आपल्याला ती जी सायकल आहे ती कमीत कमी 2 ते 3 आठवडे आपल्याला ठेवावी लागते, त्यानंतरच मात्र यांचा जो अटॅक आहे हा जात असतो। सो 1 दिवस नीम ऑइल आणि सेकंड डे प्लेन वॉटरचा स्प्रे मात्र यावर ठेवायला हवा। मंडळी क्रोटॉनची पाने ही धूळ चुंबक असतात, त्यामुळे पाणी स्वच्छ आणि धूळमुक्त ठेवण्यासाठी महिन्यातून 2दा ओल्या कपड्याने हळूवारपणे आपल्याला ती पुसून घ्यायची आहे किंवा अशा प्रकारे पाण्याने स्प्रेने देखील तुम्ही त्याला स्वच्छ करू शकता। हिवाळ्यात मात्र कमी प्रमाणात याला खतं द्यायला हवी, कारण की हिवाळ्यात हे डॉर्मन्सी पिरियडमध्ये चाललं जात असतं। सो मात्र उन्हाळ्यामध्ये आता याला छान प्रकारे तुम्ही एखादं वर्मी कंपोस्ट असो आणि त्यामध्ये 1 ते 2 मूठ तुम्ही नीमखली किंवा 1 ते 2 चमचे नीमखलीचा वापर करा आणि अशा प्रकारचं जे खत आहे ते तुम्ही आता देखील क्रोटॉनला देऊ शकता। सो मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल किंवा तुमच्या क्रोटॉन प्लांटवर जर काहीही समस्या असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका किंवा कंटाळा करू नका। तुमच्या ज्याही क्वेरीज असतील त्यावर मात्र या ठिकाणी नक्की सोल्युशन देण्यात येईल। आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तो व्हिडिओला 1 लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका। तुमचं 1 लाईक आपला हा व्हिडिओ पुन्हा इतर गार्डन प्रेमींपर्यंत पोहोचायला नक्कीच मदत करत असतो, त्यामुळे मात्र 1 लाईक करायला अजिबात कंटाळा करू नका। अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। मी शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील बऱ्याच अशा गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते। चला तर मग भेटूया